अनधिकृत स्टॉल्स, दुकानांमुळे शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळे आणि चित्रपटगृहांच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी, अपघात, अस्वच्छता आणि सामाजिक समस्या वाढत असून पानटपऱ्यांमधून विद्यार्थी आणि तरुणांना ड्रग्ज पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी सोमवारी झालेल्या महासभेमध्ये केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून मुंब्र्यातून या टपऱ्यांवरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिराच्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांवरती जोरदार चर्चा. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिराच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरून जोरदार चर्चा झाली. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता, सामाजिक समस्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप परिषा सरनाईक यांनी केला आहे. तसेच या टपऱ्यांभोवती सिगारेट आणि गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांचा वावर वाढल्याने लहान मुलांवरती त्याचा विपरीत परिणाम होत असून तरुण पिढी व्यसनाधीनकडे वळत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. रुग्णालय, धार्मिक स्थळं परिसरात फळे, नारळ पाणी, इतर आवश्यक वस्तूंची दुकानं असावीत, मात्र त्या ठिकाणी चिकन शॉप, चायनीज, पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवल्याची माहिती दिली आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे नगरसेवक मनोज शिंदे, राकेश शिंदे, शीतल ढमाले, भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांनीही या मागणीला पाठिंबा देत काही टपऱ्यांमधून ड्रग्जची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने अशा टपऱ्या पालिकेने तातडीने हटवाव्यात, अशी मागणी केली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिकडे पानटपऱ्या, आपल्या ज्या चायनीजच्या गाड्या, हे सगळ्यांना त्यांनी हटवायला सांगितलं आणि ही मोहीम मला ते जोरात चालू आहे. तर तसंच मी लगेच ते निवेदन मी आपल्या ठाण्याचे जे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आपल्या ठाण्याचे जे मेन आहेत त्यांना मी निवेदन दिलं की शिंदे साहेब म्हणे की तुम्ही थलपतीसारखे एक जर नेतृत्व आपण दिलं एक आज शासनाने, तर मला वाटते महाराष्ट्र, पण ते करता करता मला वाटते की त्यांच्यापर्यंत ते लेटर पोचलं आहे की नाही माहिती नाही, कारण त्यांचा आन्सर पण मला आला नाही. पण मी एक मागणी केली की जाऊ द्या, महाराष्ट्र पहिले मी माझं ठाणं सुधारते, माझा प्रभाग सुधारते. म्हणून काल मी एकदम औचित्याचा मुद्दा टाकून आणि मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही हा मुद्दा खूप धरून ठेवला. मला वाटते जोपर्यंत पानटपऱ्या हलत नाही, मी कुठलंच उपोषण करणार नाही, मी कुठलीच परत लक्षवेधी मांडणार नाही पानटपरीवरती. मी आता आयुक्तांना आणि प्रशासनाला सांगितले की मी आता ही मोहीम राबवणार, माझी टीम तयार करणार तरुणांची, आणि ह्या तरुणांना आपण बोलतो व्यसनमुक्तीचे सगळे आपण म्हणतो, पण कारवाई व्हायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणते की 18 वर्षाच्या मुलांना आपण काही बोलू शकत नाही, पण हे शाळेपासून जी ज्युनियर KG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्डची मुलं, ज्या धार्मिक, आपण धार्मिक स्थळ म्हणजे काय म्हणतो, पालाई देवी माझ्या प्रभागात म्हणते आपण, एक देवीचं स्थान गणपतीचं, त्याच्या बाहेर काय पानटपऱ्या. हे काय बघतो की आपल्या नातवंडांना आपण, आपल्या मुलांना आपण घेऊन जातो, जे जेवाला करा, गणपती स्तोत्र करा, आणि बाहेर येऊन ते काय बघतात. आज तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर, आज हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस, त्याची मानसिकता काय असते, तर त्यांनी अजून येऊन तिकडे ते पानपिढ्या हे करायचं. तुम्ही प्रत्येक आज कॉलेज शासन आपलं आहे ना, शासनाने ते हटवा ना, त्याला जिकडे जाऊन प्यायचे असेल तर पिऊ शकतो, पण जर कॉलेजच्या बाहेर ह्या पानटपऱ्या हल्ल्या, कारण नाही चालणार. फक्त पानटपऱ्या का अजूनही काही? मला सगळ्या चायनीजच्या गाड्या आहेत की ह्याच्यामुळे तुम्ही बघा, हे चायनीजच्या गाड्या आपण बोलतो की रात्री 11 नंतर हा होतोच असतो. आपण सगळ्याला नियम करतो, हे 11 नंतर हे मोटरबाईकवर, तुम्हाला माहिती आहे हे मोटरबाईकवर आपणच ते स्टॉल, जर 10 नंतर आपण त्यांना नियम गेले की 10 नंतर एक पण स्टॉल नाही लागायला पाहिजे, तर मला वाटते ती बाईकवरती ह्या तरुणांचं पण ह्याच्यामध्ये निधन झालेलं, ॲक्सिडेंट होतं, कुठेतरी ड्रिंक करतात, मदपान, पण जर कुठे हे स्टॉलच नसणार 10 नंतर, तर ते कुठेतरी त्याची आई घरी वाट बघते, ती घरीच जाणार ना मुलं. ही निवेदनाची फाईलच आहे माझ्याकडे, जवळजवळ मला ते 1000 पानं झाली असेल. पण बघा, प्रत्येकाला आपल्या कामाचं, जे उपमुख्यमंत्री करू जे नियम आहेत त्यांना आहेत ते उपमुख्यमंत्री नाही, म्हणजे प्रत्येक परिवहन मंत्री जे करू शकतात ते आरोग्यमंत्री नाही करू, म्हणजे सगळ्याला आयुक्त जे करू शकतात ते. तर मला असं वाटते की सगळ्यांना आहे, कारण पोलिसांचे एक नियम आहेत, ते पानटपऱ्या उचलून जमीनदोस्त करू शकत नाही, ते बंद करायला लावू शकतं 10 नंतर तिकडचं. तर मला वाटते की प्रशासनाने ती उचलली,
घेतली आणि ती उद्ध्वस्तच करून टाकली. कारण प्रशासन काय करतं, आम्ही इकडे बोंबाबोंब करतो, आम्ही सगळं म्हणजे नवीन तरुण पिढीसाठी काहीतरी आव्हान करतो आणि हे उचलतात आणि लगेच अर्धा तासाने ती सुटते आणि नंतर तोच माणूस आमच्यासमोर ती टपरी चालू करतो. मग ते तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आपण सत्ताधारी आहे. बघा, ह्याच्यामध्ये सत्ताधारी काही नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी जेव्हापासनं आम्ही गेल्या 4 वर्षापासनं मला वाटते की हे सगळं कारभार होता हा प्रशासनाच्या माध्यमातून, पण जेव्हापासून महासभा सुरू झाले मला वाटते महिला लोकप्रतिनिधी मग मृणालताई असेल, कोळी मॅडम आता जे आलेले आहेत, शीतल धमाले असेल, राकेश असेल, जे नवीन तरुण आहे हे अतिक्रमण आणि पानटपऱ्यावरती बोलत आहेत. आता मला वाटतं बोलून बोलून कदाचित प्रशासन जागं होईल, पण मी तुमच्या माध्यमातून खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना मी विनंती करेन की जसं तामिळनाडूमध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी असा आदेश काढले आहे प्रशासनाला, तसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण असा आदेश काढा. आदेश आहे 500 मीटर, पण तो 500 मीटरचा तो लागत नाही. मला वाटतं आवारातच नाही पाहिजे.